आज आपण पाहणार आहोत आई काळूबाई आईला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत, कुलाचार कसा करावा, व्रत कधी घ्यावं, ओटी कशी भरावी आणि कोणते मंत्र म्हणावेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास टिप देणार आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे। तुम्हाला माहिती आहे का, आई काळूबाईला प्रसन्न केल्यावर तुमच्या आयुष्यातील मोठे संकट एका रात्रीत दूर जाऊ शकतं। आज मी तुम्हाला 20 अचूक प्रभावी उपाय सांगणार आहे जे अगदी सोपे आहेत आणि प्रत्येकाने करायला हवेत। तुम्हाला माहिती आहे का, आई काळूबाईला प्रसन्न केल्यावर तुमच्या आयुष्यातील मोठे संकट एका रात्रीत दूर जाऊ शकतं। आज मी तुम्हाला 20 अचूक प्रभावी उपाय सांगणार आहे जे अगदी सोपे आहेत आणि प्रत्येकाने करायला हवेत। आई काळूबाईचे उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला आई काळूबाईचे महत्त्व, तिचा कुलाचार कसा करावा, व्रत कधी घ्यावे, पालन कसे करावे, ओटी कशी भरावी आणि मंत्र कोणता जपावा हे सांगणार आहे। आई काळूबाईचे महत्त्व। काळूबाई माता म्हणजे शक्ती, संरक्षण आणि मंगल कार्याचे स्वरूप। तिची कृपा असेल तरच घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते। जाणून घेऊया आई काळूबाईला प्रसन्न करण्यासाठी काय करावे। मंगळवारी आणि शुक्रवारी हे 2 दिवस विशेष शुभ मानले जातात। देवीसमोर लाल फूल, कुंकू, हळद, अबीर, गुलाल अर्पण करा। देवीला लाल साडी किंवा हिरवी साडी चढवा। गोड नैवेद्य द्या, गूळ, नारळ, पुरणपोळी किंवा खीर। दिवा नेहमी तुपाचा लावा। पूजा करताना आई काळूबाईची कथा वाचा किंवा ऐका। जाणून घेऊया आईचा कुलाचार कसा करावा। कुलाचार आषाढ, श्रावण किंवा चैत्र महिन्यात विशेष मंगळवारी किंवा शुक्रवारी करावा। गणपती पूजनेनंतर देवीची स्थापना करावी। देवीला लाल साडी किंवा हिरवी साडी, नथ, बांगड्या, ओटी वस्तू अर्पण कराव्यात। कथा, आरती, भजन करावे। महाप्रसाद द्या, पुरणपोळी, भात, आमटी। आता जाणून घेऊ व्रत कधी व कसे करावे। व्रत मंगळवारी किंवा शुक्रवारपासून सुरू करा। 7 मंगळवार किंवा 16 शुक्रवारपर्यंत चालवा। सकाळी स्नान करून देवीसमोर दिवा लावा। आई काळूबाईची कथा वाचा। दिवसभर उपवास, फळाहार, खीर करा। संध्याकाळी आरती करून नैवेद्य द्या। सर्वात महत्त्वाचं, आईची ओटी कशी भरावी। ओटीत ठेवायचं साहित्य: हळद, कुंकू, हिरवा चुडा, लहान नारळ, तांदूळ, फुलं, नाणी, साडी आणि चोळी। देवीसमोर ठेवून नंतर गरजू महिलांना द्या। सर्वात महत्त्वाचं, ओटी कोणी भरावी। घरातील वयोवृद्ध स्त्री किंवा पुजारी देवीच्या मूर्तीजवळ बसून ओटी भरावी। आई काळूबाईला प्रसन्न करण्याचे 20 उपाय जाणून घेऊया। उपाय करण्याची योग्य वेळ: सूर्योदय ते दुपारी 12 पर्यंत। मंगळवारी मंदिरात जाऊन नारळ फोडा। गूळ नारळाचा नैवेद्य द्या। लहान मुलांना गोड खाऊ वाटा। मातेच्या पायावर कुंकू लावा। लाल फूल अर्पण करा। तुपाचा दिवा लावा। मातेच्या नावाने 7 मंगळवार व्रत धरा। गरजू महिलांना साडी दान करा। ओटी भरा। कुंकू, चुडा, हळद, तांदूळ ठेवा। देवीला तांदळाची मूठ अर्पण करा। घरामध्ये पाळणा पूजा करा। लहान मुलांच्या कल्याणासाठी आई काळूबाईची कथा वाचा। हरभऱ्याच्या डाळीचं दान करा। लिंबू मिरची अर्पण करा। नजरेपासून संरक्षणासाठी प्राण्यांना खाऊ द्या। हळद कुंकू समारंभ करा। देवीच्या फोटोला लाल वस्त्र चढवा। देवीच्या नावाने पाणी वाटप करा। देवीच्या नावाने भजन करा। मंगळवारी राग टाळा, शांत राहा। तुम्हाला आईची पूजा करणं जमत नसेल तर आईच्या ह्या मंत्रांचा जप नक्की करा। पहिला मंत्र ओम ह्रीं काळूबाई देव्ये नमः। दुसरा मंत्र ओम ऐं ह्रीं श्री काळूबाई माते नमः। तिसरा मंत्र ओम काळूबाई नमो नमः, दुर्गे नमो नमः। चौथा मंत्र सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मी तुम्हाला आत्ता जे मंत्र सांगितले त्याचे काही लाभ मी तुम्हाला सांगते। इच्छापूर्तीसाठी, संकट निवारणासाठी हे मंत्र जपावे। सकाळी किंवा पूजेदरम्यान 11 वेळा किंवा 108 वेळा जप नक्की करा। आई काळूबाईचे 7 खास रहस्य जे कमी लोकांना माहिती आहेत। आई काळूबाईच्या मंदिराची गुप्त शक्ती। मान्यता आहे की जे लोक मनापासून मातेचं नाव घेतात त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी स्वतः मार्ग काढते, जरी अडथळे कितीही मोठे असतील तरीही। व्रताच्या पहिल्या मंगळवारी गुप्त नियम: पहिल्या दिवशी देवीसमोर ताजं पाणी आणि तांदळाची मूठ ठेवली की व्रताची शक्ती दुप्पट होते असं म्हटलं जातं।
कुलाचारात ओटीतील गुप्त वस्तू, ओटीत ठेवलेले लाल धागा आणि हिरवा चुडा हे सौभाग्य आणि कुटुंबातील एकतेचं प्रतीक मानलं जातं. मंगळवारी हे केलं तर देवी नाराज होते. राग करू नका, खोटं बोलू नका, केस आणि नखं कापू नका. मंत्र जपताना गुप्त दिशा. आई काळूबाईचे बीज मंत्र जपताना पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करून बसल्यास मंत्राचा परिणाम जलद होतो. देवीसमोर झाडू ठेवू नका. मान्यता आहे की देवीसमोर झाडू ठेवला तर धनलाभ कमी होतो आणि संकट वाढतात. पाळणा पूजा करण्यामागचं रहस्य. गर्भवती महिलांनी पाळणा पूजा केली तर सुकर. या होत्या आई काळूबाईशी संबंधित काही गुप्त गोष्टी आणि खास उपाय. अजून अशा भक्तिमय रहस्यांसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे उपाय मनापासून केल्यास देवीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. ही होती आई काळूबाईची गुपित माहिती, जी फार कमी लोकांना माहिती आहे. अजून असे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.